ते कोंबडी खालचे. आपण शेड मध्ये आपण चर्चा करूया, कारण शेतकऱ्याने सगळं कळलं पाहिजे. एवढं सुंदर शेड केलं इथं, हे पहा त्या कोंबड्यावरचं तेच खरंच बघण्यासारखं आहे. एकदा मध्ये या दाखवा एकदा ह्यांना कोंबड्याला, आपल्याला भ्यायला लागल्यात कोंबड्या. कसलंही घाण नाही या गोठ्यात. खालचं दाखवा, सिंगल तुम्हाला कुठं घाण दिसणार नाही. आणि हे जी तुम्हाला कोपऱ्याची कोंबड्या दिसतात, हे पहा अशा पद्धती बांबूची ह्यांची ही रचना केलेली, हे आपण दाखवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसलीच घाण नाही गोसाहेब, नाही घाण नाही, घाण कसलीच घाण नाही. ह्याला डेली साफ करता का तुम्ही? नाही, साफ नाही केलेलं. मग हे स्वच्छ कसं काय एवढं? ते राहते स्वच्छ ते. हा, कारण कोंबड्या बाहेर जास्त असतात ना, जास्त बाहेर फक्त रात्री असते तिथं. विष्ठा बाहेर पडती हा, जास्त. वर बसल्या हा. का ते दुपारपर्यंत वाळून जाते ते. वाळून जाते ते. आता गोट्याच्या आता ही संकल्पना जी आहे, आडे उभे जी बांबू बांधलेत, हो. ही संकल्पना काय असते नेमकी? नाही, ह्याच्यात असं होतं सर, पक्षी खाली बसला ना तर आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. वर बसला का ते एका जागेवर असं घोळका करून बसत नाही. म्हणजे घोळका करून बसला नाही का त्याचा गॅस तयार होत नाही. ह्याच्यात काय असतं, मोकळा पक्षी बसला का गॅस तयार होत नाही. मग गॅस तयार जर झाला तर पक्षी आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्याच्यात गॅस तयार होत नाही, हे मोकळे, इकडनं हवा आली इकडे निघून जाते. आणि जरी समजा आपण पडदे सोडले तरी पण पक्षी वर बसलेला असतो. ते वर बसलेल्या पक्षामुळं गॅस तयार होत नाही, त्याच्यामुळे गॅस तयार नाही झाल्यावर मग हे मर होत नाही किंवा आजारी पण पडत नाही.